प्रत्येक गोष्टीची सुरुवात जर वाईट गोष्टीने होत असेल तर कायम लक्षात ठेव, त्या गोष्टीमध्ये तू 100% यशस्वी ठरशील. नवीन वर्षाची सुरुवात वाईट वेळ आणि वाईट काळामध्ये झालेली आहे. या नवीन वर्षामध्ये तुला अशी अपेक्षा नाही की माझ्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चांगलं घडेल. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये हाच एक नवीन वर्ष आहे. 2026चा वर्ष तुझं आयुष्य पूर्णतः बदलून टाकेल. तू फक्त आज स्वामींसाठी थोडासा वेळ काढ. चांगल्या गोष्टी आणि चांगले विचार जर आपल्या मनामध्ये असतील तर आपले आयुष्य सुद्धा चांगले घडते. चांगल्या गोष्टी आणि चांगले विचार जर आपल्या मनामध्ये असतील तर आपले आयुष्य चांगले घडते. कायम एक गोष्ट सदैव लक्षात ठेव, या जीवनामध्ये मीपणा दूर ठेवून जा. विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात सुद्धा दिवा लावून काही फायदा नसतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, निस्वार्थी आणि निर्मळपणे स्वामींची भक्ती कर. स्वार्थ आणि अपेक्षेने स्वामींची भक्ती करशील की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामी मला हे द्या, स्वामी मला ते द्या, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एका ठिकाणी बसून कधी काहीच मिळत नाही. तुला प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत सुद्धा करावी लागेल. तुला प्रत्येक गोष्टीसाठी कष्ट सुद्धा करावे लागतील आणि तुझे मेहनत आणि तुझ्या कष्टाला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. आणि नक्कीच स्वतः स्वामी त्यांची जबाबदारी पार पाडतील. तू फक्त तुझी जबाबदारी पार पाड. या माणुसकी नसलेल्या दुनियेमध्ये तुझ्यामध्ये माणुसकी ठेव. या कलियुगामध्ये नक्कीच एक माणूस बन आणि नक्कीच चांगले कर्म आणि चांगले विचार करत राहा. चांगले विचार ऐकत राहा. ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टीची आपल्याला सवय पडते आणि आज तुझे स्वामींचे विचार ऐकत आहेस, ते स्वामींचे विचार तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकतील. तेच स्वामींचे शब्द तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकतील. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत. श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत. स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करूनच. स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत. ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल एवढं नक्की आहे. तुझे कर्म हेच तुझे भाग्य आहे असे समजून काम करणारा कधी हरत नसतो. या आयुष्यामध्ये कर्म आणि कृत्यांवरती जो व्यक्ती लक्ष देतो तो व्यक्ती येणाऱ्या काळामध्ये 100% नशीबवान ठरतो. आज इतरांचं वाईट करून बरीच लोक आनंदी आहेत. आज इतरांचं वाईट करून आपल्या आयुष्यामध्ये धन दौलत पैसा कमवून, इतरांच्या वाईट मार्गामधून पैसा कमवून आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहे. फक्त तो आनंद त्याचा बराच वेळ आणि बराच काळ टिकणार आहे का? आज एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू तुझ्या मेहनतीच्या कष्टाचं फुलाची पाखी काही ना काहीतरी करून तू नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये चांगले काम करत आहेस, चांगले कर्म करत आहेस, तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझा आनंद कधी हरपणार नाही. आणि जो आज व्यक्ती दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये दुःख देऊन आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहे त्याच्या आयुष्यामध्ये कधीच आनंद जास्त वेळ जास्त काळ टिकणार नाही. या गोष्टीचा शब्द स्वतः स्वामींनी त्यावेळेस दिलेला, ज्यावेळेस स्वतः स्वामी अक्कलकोटमध्ये होते. नक्कीच स्वामींच्या विचारांकडे वळण्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपले हे स्वामींचे विचार वारंवार तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. आणि नक्कीच वळूयात स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे. पण स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द सांगतात, माणसाचे कर्म हे माणसाचे भाग्य बदलतात, माणसाचे कर्म हे माणसाचे आयुष्य घडवतात. पण ही गोष्ट 100% खरी आहे. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या आयुष्यामध्ये जर तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार. वेळेचा खेळ आहे. वेळेचा खेळ जो समजून घेईल त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. फुलाची पाखी. आज जर प्रत्येक माणसाला तुझी मदत मिळत असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये स्वतः स्वामी तुला मदत करतील. हा महत्त्वाचा मुद्दा सांगण्यापाठी एकच तात्पर्य आहे की सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, सध्याच्या वेळेतील ती छोटी छोटी चिमुकली पोरं जे एका वेळच्या जीवनासाठी लोकांसमोर हात पसरतात. आज त्यांच्या मनामध्ये इच्छा असून की मला काही ना काहीतरी करायचंय, मला माझं आयुष्य पुढे न्यायचंय, ही इच्छा असून सुद्धा त्यांना काही करता येत नाही. कारण की ती छोटी छोटी अपंग पोरं, अनाथ पोरं, काही लोकांना हे आयुष्य बघता येत नाही, हे जीवन बघता येत नाही, चालता फिरता येत नाही, हात पाय नसल्यामुळे, अपंग असल्यामुळे, अनाथ असल्यामुळे आज ते लोकांसमोर हात पसरतात. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं असतं, त्यांची वेळ आणि परिस्थिती पाहून सुद्धा अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं की आज या लोकांचा विचार करणार कोण, आज या लोकांसाठी उभा राहणार कोण. आज जर
प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला ना तर यांच्या आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ यांना येणार नाही. आणि हा महत्त्वाचा मोहीम मी तुला सांगत आहे, कारण की आज बऱ्याच लोकांनी या गोष्टीला ऐकले असेल, पण आज बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष सुद्धा केलेले आहे. तू दुर्लक्ष करू नकोस, कारण की माणुसकीला काळिंबा फासणारा आज सर्वात मोठी गोष्ट आहे की आज प्रत्येक माणसाच्या डोळ्यासमोर हे कृत्य घडत असून आज बरीच लोक या गोष्टीला दुर्लक्ष करतात. तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली, ते म्हणजे आम्हाला सानिका घाडे, धार्मिक विवेक जाधव, रुपाली पडले आणि त्यानंतर आम्हाला या गोष्टीला या लोकांनी मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदनाची इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेत कोणीच करत नाही, तर सध्याच्या काळात कोणीच करत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आज आपल्या डोळ्यासमोर काही चुकीचं घडत असेल तर नक्कीच त्या गोष्टी आपल्याला पूर्णतः सुधारता येत नसतील, पण थोडंफार काही ना काहीतरी आपल्याला करता येत असेल तर त्या गोष्टी नक्कीच कराव्यात, कारण की स्वामी तुझे कष्ट बघतात, स्वामी तुझे प्रयत्न बघतात. तू ते प्रयत्न करतोयस का ते बघतात. नक्कीच त्या प्रयत्नांना यश लाभेल की नाही या गोष्टीपाठी नक्कीच कधीच कोणाचा स्वार्थ नसतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये जर आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये आनंद येणार. आणि आज प्रत्येक माणूस कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे. आज आपल्याला स्वामींनी एवढी ताकद दिलेली आहे, एवढी शक्ती दिलेली आहे की आपल्याला कोणासमोर हात पसरवायची वेळ येणार नाही. पण आज या लोकांचा काय, ज्या लोकांची वेळ परिस्थिती खराब असल्यामुळे या लोकांना इतरांसमोर हात पसरावे लागते. तर नक्कीच आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर या मोहिमेला सर्वात मोठी मदत होऊ शकते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला काहीतरी नवीन करूयात आणि नक्कीच या मोहिमेला मोठं करूयात हीच अपेक्षा तुमच्या समोर असेल. आणि या मोहिमेला मदत कशी करावी, नक्कीच या मोहिमेला मदत कशी करावी तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. शेवटची विनंती हीच असेल, शेवटची अपेक्षा हीच असेल की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर वळूयात स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे, स्वामींच्या शिकवणींकडे. नक्कीच या कलियुगातील एक महत्त्वाचा टप्पा सांगितला, एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, पण या वर्षाच्या सुरुवातीस आणि नक्कीच हे वर्ष संपण्यापूर्वी आपले आयुष्य कसे बदलायचे आहे हे प्रत्येक विचार तुला आजच्या या स्वामी शब्दामध्ये समजून जाणार आहे, तुला आजच्या या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. तर नक्कीच तुला सोप्या शब्दांमध्ये स्वामींचे अर्थ समजवतो, नक्कीच तुला सोप्या शब्दांमध्ये स्वामींचे विचार समजवितो. आज स्वामींचे विचार दुर्लक्ष करू नकोस, आज स्वामींचे विचार दुर्लक्ष करू नकोस. आणि नक्कीच तेच स्वामींचे विचार तुझे आयुष्य घडवणार, तुझे आयुष्य बदलणार. देव पावतो की नाही माहीत नाही, पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट बनतात. आज तू तुझे दुःख इतरांना सांगण्यापेक्षा तू हे स्वामींचे विचार मनापासून ऐकायला आलेला आहेस, यातच तू तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठे कार्य केलेले आहेस. तर आज स्वामींचे विचार ऐकण्याची क्षमता ठेवतोयस ना, तर आज शेवटपर्यंत ऐकून बघ. मोजून 10 ते 20 मिनिटं आज स्वामींसाठी काढ. त्या 10 ते 20 मिनिटांमध्ये तुला चांगलंच काही ना काहीतरी शिकायला मिळेल, तुला नक्कीच चांगलंच काही ना काहीतरी शिकायला मिळेल. आणि आज आपला 1 वर्ष आणखीन संपलेला आहे, आपल्या जीवनातील वेळ हळूहळू पुढे जात आहे. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ कधी सुधारू शकत नाही. आज तुम्ही काही चुका केल्या असतील, काही चुका तुमच्याकडून चुकत न कळत घडल्या असतील, तर तुम्ही मागे जाऊन त्या गोष्टी सुधारू शकत नाही. पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता. आणि ते भविष्य सुधारण्यासाठी आपल्या मनामध्ये एक चांगली ऊर्जा निर्माण झाली पाहिजे, आपल्या मनामध्ये एक चांगली ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. आणि नक्कीच ते चांगले विचार तुला स्वामींच्या शब्दांमुळे ऐकायला मिळणार आहेत, ते चांगले विचार तुला स्वामींच्या विचारांमुळे ऐकायला मिळणार आहेत. माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहिती आहे मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही आहे. फक्त असेच विचार तुझ्या मनामध्ये ठेव, फक्त असेच विचार तुझ्या मनामध्ये ठेव. लाख चुका करून पण स्वामी तुला समजून घेतील. आणि नक्कीच प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळे काळेला, प्रत्येक
प्रत्येक वाईट वेळेला, प्रत्येक वाईट काळेला नक्की स्वतः स्वामीच तुला मार्ग दाखवतील, नक्की स्वतः स्वामीच तुला मार्ग दाखवतील. स्वामी सांगतात या कलियुगामध्ये नक्कीच कोणी कोणाचं नाही, या कलियुगामध्ये नक्कीच कोणी कोणाचं नाहीये. नक्कीच या आयुष्यामध्ये जर कोणाला स्वतःच्या स्वार्थासाठी काही करायला लागत असेल तर तो व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी त्या गोष्टी घडवून आणतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल: तुमच्या हसण्यामागील दुःख, तुमच्या रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. तुमचे शांत राहण्यामागील कारण या गोष्टी ज्याला कळल्या ना, तो व्यक्ती खरंच तुमचा आहे. आई वडिलांनंतर नक्की स्वतः स्वामी तुला आईच्या मायेने जवळ घेतील. आज स्वामींच्या शब्दांना तू जवळ घे, आज स्वामींच्या शब्दांना तू आचरणात आण, कारण की या गोष्टी नक्कीच तुझे आयुष्य घडवतील. आज कित्येक स्वामी भक्तांना विचारा स्वामी शब्दांची किंमत काय आहे. आज कित्येक स्वामी भक्तांना विचारा स्वामींच्या विचारांची किंमत काय आहे, कारण की स्वामींनी हे विचार त्यावेळेस सांगितलेले ज्यावेळेस स्वतः स्वामी अक्कलकोटमध्ये होते आणि त्यावेळेस प्रत्येक ग्रामस्थांचे आयुष्य बदललेले. त्यावेळेस स्वतः स्वामी जाऊन तिथे चमत्कार घडवायचे, चांगले विचार लोकांपर्यंत पसरवायचे. स्वामींनी कायम सांगितलं होतं की आई तर कधीच कोणाला मिळणार नाही, कष्ट आणि मेहनत करावेच लागणार. आणि जर कष्ट आणि मेहनत करत असशील तर नक्की स्वतः स्वामी कायम आणि सदैव तुझ्या पाठीशी राहणार. आज तुझ्या पाठी रडण्याचे खूप कारण आहेत, आज तुझ्याजवळ दुःखी राहण्याचे खूप कारण आहेत, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या दुःखांना सामोरे जाण्यासाठी, त्या संकटांच्या सामोरे जाऊन रडण्यासाठी तुझ्याकडे एक मोठा पाठिंबा आहे, ते म्हणजे स्वतः स्वामी, ते म्हणजे स्वतः स्वामी. कायम लक्षात ठेव, मनासारखं कोणालाही जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म आणि नक्कीच मनापासून सर्व गोष्टी घडत असत्या. तर या आयुष्यामध्ये आनंद आणि सुख या गोष्टीच्या कधीच अस्तित्वच नसतं आणि देव नावाच्या गोष्टीचा कधी अस्तित्वच नसता. कायम लक्षात ठेव, वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं, परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ सुद्धा द्यावी लागते. प्रसंग परीक्षा घेत राहिली, आपण मात्र आपली क्षमता दाखवत राहायचं. स्वामी म्हणतात स्वतःच्या गरिबीची कधी लाज वाटून देऊ नका, कारण पैसे कमी असतील तरी चालेल, आपल्या आई वडिलांचे कष्टच कधी कमी नसतात, आपल्या आई वडिलांचे कष्ट कधीच कमी नसतात. नक्कीच कायम लक्षात ठेव, तोडणं आणि टाळणं क्षणाचा खेळ असतो, जोडणं आणि जोडून ठेवणं संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो. आपण स्वतःकडून चांगलं राहायचं. समोरचा माणूस जर आपलं वाईट बघत असेल, समोरचा माणूस जर आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल, पण आपण त्यांच्यासारखं नाही वागायचं. कायम लक्षात ठेव, कायम लक्षात ठेव, या आयुष्यामध्ये हेच होतं, या जीवनामध्ये हेच असतो की हे माणूस काय करतोय, तो माणूस काय करतोय, ह्याचं त्याचं बघून नक्कीच आज माणूस त्याच्यासारखं वागतो, कारण की आज या गोष्टी ह्याने केल्या आणि आज या गोष्टीत माटी त्या माणसाकडे बरंच काही आहे. पण या गोष्टीचा कधी विचार करू नकोस, कारण की रिकाम्या हाती आलेला आहेस, रिकाम्या हाती जाणार आहेस, रिकाम्या हाती आलेला आहेस, रिकाम्या हाती जाणार आहेस. मग नक्कीच या मोहमायेची दुनियेमध्ये कधी फसू नकोस. आनंद शोधत राहा, सुख शोधत राहा आणि नक्कीच समाधानी राहा. जर समाधानी राहायला शिकलास तर या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. आणि माणसाचे जीवन हे माणसाच्या दृष्टिकोनावरती अवलंबून असते. माणसाचे आयुष्य, प्रत्येक स्वामी भक्ताचे आयुष्य हे प्रत्येक स्वामी भक्ताच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. आज एखादी वाईट गोष्ट तुझ्या समोर आहे, पण ती वाईट गोष्ट का घडली या चांगल्या नजरेने आपण पाहिलं तर त्यातून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळेल. पण एखाद्या चांगल्या गोष्टीला पण जर आपण वाईट नजरेने पाहत असू तर ते चांगली गोष्ट सुद्धा आपल्याला वाईटच वाटणार. हे सर्व खेळ दृष्टिकोनाचा आहे, हे सर्व खेळ दृष्टिकोनाचा आहे. कायम आणि सदैव एक गोष्ट लक्षात ठेव, या आयुष्यामध्ये जर तुला भाग्यवंत आणि भाग्यशाली ठरायचं आहे ना, तर तुझे दृष्टिकोन चांगले ठेव, तुझे विचार चांगले ठेव, तुझे कर्म चांगले ठेव, तुझे कृत्य चांगले ठेव आणि स्वामींच्या विचारांनी कायम आपल्या आचरणात आणत राहा. बघ हे आयुष्य तुझे कसे बदलते, बघ हे जीवन तुझे कसे बदलते. नक्कीच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे स्वामींचे विचार, येणारे स्वामींचे शब्द हे सुद्धा तुला तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल आणून देतील. या माणसांमधील माणुसकीचं कार्य तर तुला सांगितला, या जीवनामध्ये जगण्याचं मार्ग सुद्धा सांगणार आहे, या जीवनामध्ये भाग्यवंत ठरण्याचं मार्ग सुद्धा सांगणार आहे, या जीवनामध्ये नशीबवान ठरण्याचं मार्ग सुद्धा सांगणार आहे. आज प्रत्येक माणसाचे विचार हे त्याचे आयुष्य घडवते, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज प्रत्येक माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे आयुष्य बदलते, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज प्रत्येक माणसाचे कृत्य हे त्याचे जीवन घडवते, ही सुद्धा गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि माणसाचे कर्म
कर्म हे माणसाचे भविष्य ठरवते ही सुद्धा कायम गोष्ट लक्षात ठेव. आज जर तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख असेल, आज जर तुझ्यामुळे कोणी दुसरं त्याच्या आयुष्यामध्ये रडत असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, परतफेड ही करावी लागते आणि नक्कीच आपल्याला दुसरी संधी सुद्धा मिळते. कारण की माणूस आहेस, माणसाकडूनच चूक होते. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेलं, माणूस एकदा चुकल्याशिवाय माणसाला त्याचे योग्य मार्ग दिसत नाही किंवा माणूस एकदा रडल्याशिवाय त्याला आनंदाची किंमत कळत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की गरिबीमध्ये असल्याशिवाय आपल्याला श्रीमंतीची गोष्ट आणि श्रीमंतीची किंमत समजणार नाही आणि श्रीमंतीमध्ये असून आपल्याला गरीब लोकांचे आयुष्य समजून घेता येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की आज प्रत्येक माणूस त्याच्या स्थानी, आज प्रत्येक माणूस हा त्याच्या ठिकाणी योग्य आहे. आज प्रत्येक माणूस त्याच्या स्थानी, त्याच्या ठिकाणी योग्य आहे. फक्त प्रत्येक माणसाला त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. प्रत्येक माणसाला त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. या जीवनामध्ये श्रीमंत माणूस तोच, या जीवनामध्ये श्रीमंत माणूस तोच जो आपल्या दुःखामध्ये सुद्धा समाधानी आहे, आपल्या सुखामध्ये सुद्धा समाधानी आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे काही मिळत आहे त्या गोष्टींना स्वीकार करणारा माणूस हाच श्रीमंत माणूस आहे. स्वामींचे विचार खूप सारे महत्त्वाचे मुद्दे तुला सांगून जातील. स्वामींचे शब्द हे खूप सारे महत्त्वाचे मुद्दे तुला सांगून जातील. तू फक्त दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. तू फक्त दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की आज प्रत्येक माणूस पश्चाताप करतो एखादी चुकीची गोष्ट केल्यानंतर. कारण की आज प्रत्येक माणूस पश्चाताप करतो एखादी चुकीची गोष्ट केल्यानंतर. पण तुझ्याकडे आत्ताच संधी आहे त्या चुकीच्या गोष्टी समजून घे. त्या चुकीच्या गोष्टी समजून घे. योग्य त्या गोष्टी मार्गदर्शन करून घे. कारण की याच गोष्टी, हेच स्वामींचे विचार तुला कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतील. कारण की हेच स्वामींचे विचार, हेच स्वामींचे शब्द तुला कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये यशस्वी ठरवतील. या जीवनाचे एक सार आहे, या जीवनाचे एक कडू सत्य आहे, या जीवनाचे एक खूप मोठे सत्य आहे. ते म्हणजे माणूस हा माणसाच्या कामाला तेव्हाच येतो जेव्हा समोरच्या माणसाच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टीचा काही ना काहीतरी स्वार्थ असतो. आपल्या जवळच्या लोकांना सोडून जर आपण परक्या लोकांकडे गेलो तर ती सुद्धा लोक स्वतःच्या फायद्याचा विचार करतील. मोहमायेची दुनिया आहे. मोहमायेच्या दुनियेमध्ये प्रत्येक माणूस अडकलेला आहे. मोह आणि माया या गोष्टी वेगळ्या आहेत. माया हा प्रेमाची असते, माया ही नक्कीच त्या मोहाची असते. मोह हा पैशाचा असतो, मोह हा आपल्या श्रीमंतीचा असतो. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा तुला समजणार आहे येत्या काही वेळात स्वामींनी सांगितलेले शब्द जे स्वतः स्वामींनी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न जेव्हा स्वामी अक्कलकोटामध्ये होते तेव्हा त्यांनी केले होते. ते प्रत्येक महत्त्वाचे मुद्दे, ते प्रत्येक महत्त्वाचे टप्पे तुला समजून जाणार आहेत. म्हणून चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की याच गोष्टी तुला सांगतात, संयम ठेवा, आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. कमीपणा पचवून घ्यायला सुद्धा माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. कमीपणा पचवून घेण्यासाठी सुद्धा माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. आणि जर तो माणसाकडे मोठेपणा असेल, कमीपणा पचवून घेण्याचा, तर तो माणूस या जीवनामध्ये कधीच दुःखी राहणार नाही. आज बरीच लोक आहेत, आज बरीच माणसं आहेत जी लोक आपल्या आयुष्यामध्ये चांगलं करून सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये वाईट घडतं. आज बरीच आपल्याला असे स्वामी भक्त पाहायला मिळतील जे लोकांचा चांगला विचार करून सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये वाईट वेळ येते, वाईट काळ येतं. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवती, वाईट काळ आणि वाईट वेळ तुझा अनुभव वाढवण्यासाठी आहे. आणि नक्कीच माणसाच्या जीवनामध्ये अनुभव हा किती महत्त्वाचा आहे येणाऱ्या काही वेळात तर तुला समजेलच. पण त्यापुढील स्वामींचे हे शब्द ऐकून घे. कारण की प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे. ठिकाण हे निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं. खेळ तुमचा नसतो, सर्व खेळ त्याचाच असतो. फक्त त्या खेळामध्ये तुमचे कर्म हे तुमचं खेळ ठरवतात. त्या खेळामध्ये तुमचे आयुष्य हे तुमचे कर्म ठरवतात. नक्कीच जगाकडून अपेक्षा करू नकोस आणि स्वामींकडून कधी अपेक्षा सोडू नकोस. कारण की अपेक्षा तुला नक्कीच त्या जीवनामध्ये पुढे घेऊन जाईल. फक्त त्या अपेक्षेसाठी प्रयत्न कर, ती अपेक्षा पूर्ण होण्यासाठी प्रयत्न कर. तुझ्या प्रयत्नांना यश मिळेल. कारण की कष्ट करणारा माणूस, प्रयत्न करणारा माणूस सारखे हताश होतो. प्रयत्न करणारा माणूस सारखे हताश होतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्याच्या जीवनामध्ये तो एवढा मजबूत बनतो ना की वाईट वेळ आणि वाईट काळ त्याच्या आयुष्यामध्ये त्याचे काहीच बिघाडू शकत नाही. त्याचं काहीच बिघाडू शकत नाही. आणि नक्कीच तुला महत्त्वाचे मुद्दे भरपूर सांगितले आहेत. फक्त स्वामींनी स्वतः लोकांपर्यंत एक शब्द पोहोचवला
होता, तो म्हणजे देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो पण अगरबत्ती नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो पण अगरबत्ती नाही. किती सुंदर विचार आहे हा, किती सुंदर विचार आहे हा. आज प्रत्येक माणूस देवाची भीती बाळगतो पण देव स्वतः सांगतो माझी भीती बाळगू नकोस, कर्माची भीती बाळग. कारण की तू जसे करणार आहेस तसेच तुला मिळणार आहे. नक्कीच तुझे आयुष्य तुझ्या हातात आहे, नक्कीच तुझे नशीब तुझ्या हातात आहे. सर्व काही तुलाच घडवायचं आहे. तू फक्त विश्वास ठेव मनापासून, आत्मविश्वास ठेव स्वतःवरती. तुझे कर्म चांगले कर, बघ देवाची साथ सुद्धा मिळेल. या जीवनामध्ये आनंदाची साथ सुद्धा मिळेल. तुझ्या कुटुंबामध्ये सुखाचा वास सुद्धा राहील. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी घडेल. फक्त तुझे कर्म हे खूप महत्त्वाचे आहेत. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, बरेच महत्त्वाचे मुद्दे तुला समजून जाणार आहेत. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवणार आहेत, कारण की याच गोष्टी तुला भाग्यशाली ठरवणार आहेत. प्रत्येक गोष्ट लक्षात ठेव. स्वामींची प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाला लागते. स्वामींची प्रत्येक गोष्ट ही आपल्याला काही ना काहीतरी चांगली शिकवण देऊन जाते आणि चांगली शिकवण तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतील. आणि कधीही चांगल्या शिकवणी हे दुर्लक्ष करू नकोस. मला माहिती आहे तू स्वामींचा मोठा भक्त आहेस आणि ते स्वामींचे शब्द ऐकून जा. आज स्वामींसाठी थोडा वेळ नक्कीच काढ. आता महत्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. या आयुष्यामध्ये आपण बरेच काही प्रयत्न करतो. या आयुष्यामध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी एवढं असतंच की माझ्या आयुष्यामध्ये सुख पाहिजे, माझ्या आयुष्यामध्ये धन पाहिजे, मला माझ्या आयुष्यामध्ये चांगले आरोग्य पाहिजे, माझे कुटुंब चांगले पाहिजे आणि त्यानंतर मला माझ्याजवळ एक प्रेमळ व्यक्ती पाहिजे. या अशा इच्छा प्रत्येक माणसाच्या असतात आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असं सर्व काही घडणार असतं. फक्त त्यासाठी कुठे ना कुठेतरी थोडाफार वेळ हा लागतो. आणि जर तुम्ही वेळेवरती विश्वास ठेवलात, जर तुम्ही स्वतःवरती संयम बाळगलात, स्वतःच्या इच्छेवरती संयमता बाळगलात, त्यानंतर तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. या गोष्टी लक्षात ठेवा. कारण की ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात, ज्या इच्छा आपल्याला पूर्ण करायच्या असतात, त्या इच्छेसाठी आपण वारंवार हावभाव केली, त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण वारंवार धावपळ केली, तर त्या गोष्टी लवकरात लवकर पूर्ण होत नाही. नुसते धावपळ करून, नुसते हावभाव करून काहीच होत नाही. जर तुमची इच्छा आहे तर ती इच्छा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला वारंवार प्रयत्न करायला लागणार, तुम्हाला वारंवार अपयशी ठरायला लागणार, तुम्हाला वारंवार त्या गोष्टीसाठी विचार करावाच लागणार. जर तुम्ही नुसतंच बसून त्या इच्छा पूर्ण होण्याची वाट बघत असाल तर ते अशक्यच आहे. पण जर स्वामींच्या सानिध्यात असाल तर अशक्य ही शक्य करून दाखवतील स्वामी. पण कुठे ना कुठेतरी तुम्हाला सुद्धा प्रयत्न करावा तो लागणार. कारण की आयतं स्वामींनी कधीच कोणाला दिलेलं नाही. चांगल्या भक्ताला आयुष्यामध्ये सर्व सुख दिलेले आहेत आणि जर दुसऱ्यांचा वाईट बघतो त्याच्या आयुष्यामध्ये काहीच मिळालेले नाही आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. हे जीवन फक्त आपल्या हातात आहे. सगळं काही स्वामींनी रचवलेलं आहे, सर्व काही स्वामींनी स्वतः घडवलेलं आहे. माणसाने स्वतःचे भविष्य स्वतः ठरवायचे आहे, माणसाने स्वतःचे आयुष्य स्वतः ठरवायचे आहेत. आणि प्रत्येक वेळेमध्ये माणूस हा चुकतो पण स्वामी भक्त हा कधी चुकत नाही. तर स्वामी भक्तांचे विचार चांगले असतात, स्वामी भक्तांची शिकवण चांगली असते, कारण की ते स्वामी भक्त स्वामी संदेश ऐकतात. तर आता जो स्वामींचा संदेश चालू आहे अत्यंत महत्वपूर्ण आहे. पूर्णतः ऐकून जा, कारण की अजून महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर समजणार आहेत. आता सर्व माणूस फक्त एकच विचार करतो की आपण बरेच काही करतो, आपण आपल्या आयुष्यामध्ये बरेच प्रयत्न करतो पण वारंवार अपयशी ठरतो. त्याच्या पाठचे कारण काय असेल तर स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे, जो व्यक्ती अपयशी ठरतो तोच व्यक्ती तर प्रयत्न करतो. जो व्यक्ती कधी अपयशी ठरत नाही तो व्यक्ती कधी प्रयत्नच करत नाही, म्हणून तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी यशस्वीच ठरत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, महत्वाची गोष्ट आहे. कारण की आपण जेव्हा अपयशी ठरतो, आपण जेव्हा आयुष्याचे हारून जातो, आपण जेव्हा काळोखात जातो, आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ह्याचा अर्थ असा आहे की आपण प्रयत्न करतोय. पण जर आपल्या आयुष्यामध्ये काहीच होत नसेल, आपलं आयुष्य आपल्याला जो पोसत असेल त्याच्या जीवावरती चालत असेल, किंवा त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही करत असू ते एकदम साधारणपणे पार पडत असेल, तर फक्त एवढंच लक्षात ठेव की तुझे आत्ताचे दिवस चांगले असतील पण नंतर येणारे दिवस हे तुझ्यासाठी कठीण असतील. कारण की जर आज तुझे
आयुष्यामध्ये प्रयत्न करत नाहीस, आज तू तुझ्या आयुष्यामध्ये अपयशी ठरत नाहीस, तर आयुष्यामध्ये तुला कधीच काही मिळणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वारंवार ज्या गोष्टी तुला सांगणार आहे त्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आता महत्वाचा मुद्दा आणखीन एक, सध्याची तरुण पिढी आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा. आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील. तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस. हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस. कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल. जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल. आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल. स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखादा माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल. आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचा आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे. या जगामध्ये पुढे जायचं आहे.
आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही. चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही, कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे, येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल, कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकाम पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे, कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो, आणि नक्कीच माझ्या सोबत राहा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा, कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो. माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात, पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल, विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत, उद्या वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते. वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये फरक हा पडतो. स्वामींचे विचार आता तुझ्या आयुष्यामध्ये फरक तुला जाणवून देणार. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला फरक दाखवून देणार. महत्त्वाचा मुद्दा तर सांगितला, महत्त्वाचा टप्पा तर सांगितला, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा स्वतः आतमध्ये आत्मविश्वास ठेव. स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव, आणि बघ त्या प्रत्येक गोष्टीच्या अडचणीतून सुद्धा आणि प्रत्येक गोष्टीच्या विचारातून सुद्धा बाहेर पडशील, प्रत्येक गोष्टीच्या दुःखातून सुद्धा बाहेर पडशील. म्हणूनच स्वामींना म्हणतात ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. गुरुदत्त देवाचे अवतार आहे स्वामी. नक्कीच प्रत्येक परमेश्वरामध्ये नक्कीच आपल्याला ब्रह्मांड नायक आहेत स्वामी. या ब्रह्मांडाचे नायक आहेत स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज स्वामींसाठी अशी कोणतीच गोष्ट नाही जी स्वामींसाठी अशक्य आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अशक्य गोष्टीला शक्य करण्यासाठी कुठे ना कुठेतरी प्रयत्न तर करावेच लागतात. बिना प्रयत्न करता, बिना कठीण वेळ घालवता, बिना कष्ट करता आपल्याला या जीवनामध्ये काहीच मिळणार नाही. कारण की स्वामींनी प्रथम सांगितलं होतं, जो माणूस खचून जाणार नाही त्या माणसाच्या मनामध्ये ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी त्याला भेटणार.
नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्या मनामध्ये नक्कीच त्या गोष्टी पूर्ण करण्याची इच्छा असतील ना, तर तू त्या गोष्टीसाठी प्रयत्न करशील. त्या लोकांना या जगामध्ये, या आयुष्यामध्ये दुःखाशिवाय काही मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही ना काहीतरी केल्याशिवाय काही ना काहीतरी मिळत नाही. काही ना काहीतरी घालवल्याशिवाय काही ना काहीतरी घडत नाही. ज्या गोष्टी घडतायत, ज्या गोष्टी घडणार आहेत, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या तुझ्या चांगल्यासाठी, त्या तुझ्या हितासाठी, त्या तुझ्या सर्व आयुष्यातील प्रत्येक तुझ्या आनंदासाठी. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके, तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण नक्कीच स्वामी तुला नेहमी पाहतात. कारण की स्वामी, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जे स्वामींचे नाव घेतात स्वामी त्यांच्यासोबत कायम उभे असतात. फक्त काही वेळात नक्कीच आयुष्य आपली परीक्षा घेते, त्यावेळेस स्वामी सुद्धा आपली परीक्षा घेतात की येणाऱ्या काळामध्ये हा त्या सुखाच्या लायक आहे की नाही. नक्कीच याच्या आयुष्यामध्ये तो त्या सुखाची वेळ जपून ठेवेल की नाही. कारण की या आयुष्यामध्ये माणसाचे दोन मोठे शत्रू आहेत, ते म्हणजे माज आणि गर्व. माज आणि गर्व हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. चांगली वेळ आली तर त्या चांगल्या वेळेला वाईट वेळ सुद्धा करू शकतात, आणि वाईट वेळ आली तर त्या वाईट वेळेमध्ये आपले मन मजबूत करून आपण चांगली वेळ सुद्धा आणू शकतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणत्याही गोष्टीची किंमत कधी विसरू नकोस, वाईट वेळेची जाणीव कधी विसरू नकोस, आणि चांगल्या वेळेला नीट जपण्याचा प्रयत्न कर, आणि चांगल्या वेळेची जाणीव सुद्धा कधी विसरू नकोस. कारण की नक्कीच सूर्य कधीच बोलत नाही. कारण की सूर्य कधीच बोलत नाही. त्याचा सूर्यप्रकाश त्याची प्रचिती देतो. त्याचा सूर्यप्रकाश त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा. प्रत्येक लोक तुमचा परिचय देईल. प्रत्येक लोक तुमचा परिचय देईल. ही मोहमायेची दुनिया अशीच आहे. ही मोहमायेची दुनिया अशीच आहे. जो या मोहमायेच्या दुनियेमध्ये अडकला, तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये खचून जातो. तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये त्रासामध्ये पडतो. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही, आणि तुमच्या कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही, आणि तुमच्या कोणत्याही वाईट विचारांना इथे कोणतेही औषध वाचू शकत नाही. ज्यावेळेस तू जाशील काळोखात, त्यावेळेस तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ. पण तू घाबरू नको. स्वतः स्वामी धरतील तुझा हात. स्वतः स्वामी धरतील तुझा हात. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवेल. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवेल. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण, आणि नक्कीच तुला तुझ्या आतमधील क्षमता दाखवण्यासाठी काहीतरी अनपेक्षित गोष्टी घडत राहतात. आणि प्रत्येक गोष्टीला स्वीकार करणे जर नक्कीच तू शिकलास ना, तर या जीवनामध्ये हे आयुष्य आणि हे जग जगायला शिकलास. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. हे जग जगायला शिकलास. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. स्वामी समर्थांचे विचार तुला आणखीन बरंच काही सांगतील. स्वामी समर्थांचे शब्द तुला आणखीन बरंच काही सांगतील. स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत. श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत. स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करूनच. स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत. ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल. आपले जीवन आनंदाने फुलून जाईल एवढं नक्की आहे. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. स्वामी समर्थांचे विचार जर मनापासून ऐकशील ना, तर अंगावरती नक्कीच काटा येईल. कारण की स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये जर तू विचार करायला लागलास तर खूप खोल
खोलपर्यंत विचार जातात. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी ज्याची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. आणि जर चांगले विचार मनापासून ऐकण्याची ज्याची मानसिकता असते त्याच्या आयुष्यामध्ये वाईट विचार आणि वाईट गोष्टी कधी घडणारच नाहीत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही विचार आपण ऐकलेले असतात, काही विचार आपण केलेले असतात, काही कृत्य आपण घडवलेले असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वारंवार केलेल्या गोष्टीचा सराव होतो, वारंवार ऐकलेल्या गोष्टींना आपल्याला सवय पडते, ती सवय कृत्यामध्ये बदलते आणि ते कृत्य आपले आयुष्य घडवतात, ते कृत्य आपले आयुष्य घडवतात. नक्कीच खूप मोठा अडथळा आला की समजावं आपल्या विजयाचा आपण जवळ आलेलो आहोत, आपण आपल्या विजयाच्या जवळ आलेलो आहोत. माणसासारखा कोणालाही जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म, परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं, परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ सुद्धा द्यावी लागते. म्हणून तुम्हाला सांगतोय, वेळेवरती वेळेला समजून घ्या. आज तुमची वेळ समजून घेण्याची आहे आणि स्वामींचे विचार आचरण्यात आणण्याची आहे. आज स्वामींची हीच भक्ती जी तू आता ऐकत आहेस, आज स्वामींची हीच भक्ती तुला भाग्यवंत ठरवणार, तुला भाग्यशाली ठरवणार. अनुभव सांगतो, कोणाच्या असल्याने नसल्याने कोणाला फरक पडत नाही. अरे आज आपल्या मनाजवळचा माणूस जर 1 वर्ष लांब गेला तर तो असल्याने नसल्याने आपल्याला कुठेतरी फरक पडत नाही. जरी तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल, जरी तुम्ही नसाल तर तुमचा पर्याय शोधला जाईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. म्हणून मनापासून जगायला शिक, आनंदाने जगायला शिक, चांगले कर्म कर, चांगले कुकर्म कर. त्याच्यानंतर नक्कीच चांगले विचार तुझ्या मनामध्ये आण, या आयुष्यामध्ये बघ तुझ्या मनासारखं नाही घडलं तर माझं नाव बदल. या आयुष्यामध्ये बघ तुझ्या मनासारखं नाही घडलं तर नक्कीच मला सांग. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काही ना काहीतरी शिकवून जाते. आयुष्यात येणारा प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण, प्रत्येक दुःख, प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट कळत न कळत काही ना काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं शिकवतात, काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. स्वामी म्हणतात, जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल, पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत तुला साथ देईल. ही शेवटपर्यंत तुला साथ देईल. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द हे तुला शेवटपर्यंत साथ देतील. तू फक्त स्वामींचे शब्द आणि स्वामींचे विचार एकदा शेवटपर्यंत ऐकून तरी बघ. च्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही. म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल. आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तो पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का? या मार्गामध्ये मला यश मिळेल का? आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही. कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे. उद्या चुकलास, तुला मान्य आहे. परवा चुकलास, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे. कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार. कारण की परमेश्वर सर्व काही
काही बघत आहे, आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे, आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस, कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे. आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच याच सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील, आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील, पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली, आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाहीत. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातून पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल, किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे, या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खर तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे
दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपला मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तर तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग, समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग, कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही. तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो, कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्यासोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे, त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका, कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही, आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला. वेळेवेळेचं खेळ तर तुला सांगितलं. आज जर नक्कीच आपले कर्म चांगले असतील तर उद्या आपले भविष्य चांगले ठरतील. आज जर नक्कीच आपले कर्म, आपले विचार, आपले कृत्य चांगले असतील तर उद्या आपलं भाग्य नक्कीच उजळेल. स्वामींचे विचार असेच नव्हे काही ना काहीतरी शिकवत. स्वामींचे विचार आपल्याला अनुभव सुद्धा देऊन जातात. महत्वाचा मुद्दा ऐकलास, पण यापुढील नुसते स्वामींचे विचार ऐकून जा, कारण की यापुढील स्वामींचे विचार हे तुला नक्कीच जागृत करणार. यापुढील स्वामींचे विचार हे तुला नक्कीच मार्गदर्शन करणार. तुझं मन सुद्धा बदलणार, तुझं आयुष्य सुद्धा बदलणार. तुला तुझ्या इच्छे जवळ घेऊन जाणार, तुला तुझ्या मनाच्या जवळ घेऊन जाणार. माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधी हरत नसतो. आणि स्वामींची भक्ती करायला मी न हे भाग्य आहे, ज्याला समजलं तो भाग्यवान आहे. या 4-5 गोष्टी अशा आहेत ज्या गोष्टी आपण कायम लक्षात ठेवल्या तर या जीवनामध्ये कधी रडण्याची वेळ सुद्धा येणार नाही. पण नक्कीच माणसाचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे संदेश, स्वामी समर्थांचे विचार अतिशय प्रेरणादायी आहेत. स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते. स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. आपले जीवन हा नक्कीच सुखाचा होईल. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली हे समजायला भाग्य लागतं. तर यावरूनच एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण काम करतोय, आपल्याला समजतोय, आपण कष्ट करतोय, आपल्याला ते समजते, पण त्या कष्टाची किंमत सुद्धा आपल्याला समजायला हवी. त्या कष्टाची किंमत सुद्धा आपल्याला समजायला हवी, कारण की आपण जे कष्ट करतोय ते का करतोय, कशासाठी करतोय, या गोष्टी तर आपल्याला माहिती आहेत. पण नक्कीच त्या गोष्टीमधून सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी मिळणार. आज भले तुला तुझ्या कष्टाचा फळ कमी भेटतोय, आज भले तुझ्या मेहनतीचा फळ तुला कमी भेटतोय, पण त्याची किंमत कर, कारण की त्यासाठी तू घाम गाळलेला आहेस. त्यासाठी तू तुझ्या आयुष्यामधले बरेच वेळ त्या गोष्टीसाठी दिलेला आहेस. आणि नक्की जर एखाद्या गोष्टीसाठी आपण वेळ
मिळतोय ना तर वेळ सुद्धा आपल्याला त्या गोष्टीमधूनच चांगली वेळ आणून देते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे, स्वामींच्या विचारांनी स्वतः सांगितलेलं आहे. तर या जीवनामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी, या जीवनामध्ये भाग्यशाली ठरण्यासाठी मीपणा सोडा मोठे व्हाल. मीपणा सोडा, नक्कीच विचार मोठे होतील, नक्कीच आयुष्य बदलेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. आज कोणाची तरी मदत करा, उद्या कोणीतरी तुमची मदत करेल. आपले कर्म आपले फिरून येतात. नक्कीच आज आपण जसे करतोय तसे आपल्या सोबत सुद्धा होते. दान करा धन मिळेल. आज जर नक्कीच तुमचे विचार 100 रुपये कमवून 20 रुपये तरी दान करायचे आहे ना, तर नक्कीच ते विचार सुद्धा तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये पुढे नेईल. दान म्हणजे नुसता पैशाचाच नव्हे, दान म्हणजे अन्नाचा दान, वस्त्राचा दान, निवाऱ्याचा दान. नक्कीच आपल्या चांगल्या विचारांचा सुद्धा तू दान करू शकतोस. बऱ्याच गोष्टीमध्ये तू दान करू शकतोस. इतर लोकांना समजावून, इतर लोकांना स्वामींची भक्ती करून सुद्धा या जगामध्ये भाग्यशाली ठरलेली माणसं आहेत, या जगामध्ये आनंदी राहणारी माणसं आहेत. आज स्वामींचा अनुभव कोणी नाही घेतला, आज स्वामींचा अनुभव कोणी नाही भेटला. त्याग करा, आत्मा आनंद मिळेल. ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतोय, ज्या गोष्टीचा आपल्याला दुःख होतोय आणि आपल्याला माहिती आहे त्या गोष्टीमधून आपल्याला काहीच मिळणार नाही, त्या गोष्टीचा त्याग करा. खरंच त्या गोष्टीचा त्याग करा. कारण की एखादी गोष्ट जर आपल्याला इजा करते ना, तर ती गोष्ट आपल्याला पूर्णतः समजवण्यासाठी इजा करते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. त्याग कर, नक्कीच मनातून आनंद मिळेल. श्रम कर, सुख मिळेल. कष्ट कर, मेहनत कर, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, स्वामींना पाहत नसाल, पण नक्कीच स्वामी तुम्हाला पाहतात. कारण ते स्वामी तुमच्या हृदयात आहेत. नक्कीच सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. जर चांगले कार्य करशील ना तर लोक तुला नक्कीच तुझ्याबद्दल सांगतील. काही लोक पाय सुद्धा खेचतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. त्याच्याकडे दुर्लक्ष कर. कारण की जर तुझ्याकडे नक्कीच चांगल्या गोष्टी जवळ आणण्याची ताकद असेल आणि वाईट गोष्टींना दुर्लक्ष करण्याची ताकद असेल, तर या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी तुला कोणतीही शक्तीही अडवू शकत नाही. या जीवनात बऱ्याच गोष्टी तू शिकल्या आहेस, या जीवनात बऱ्याच गोष्टींचा अनुभव तू घेतलेला आहेस. आज माणूस आपल्या आयुष्यामध्ये मोहमायेच्या भानगडीमध्ये, आज माणूस आपल्या आयुष्यामध्ये मोहमायेच्या लोभामध्ये दुसऱ्याच्या ताटातलं सुद्धा हिसकावून खाण्यात नक्कीच पुढे पाठी सुद्धा बघत नाही. पण स्वामींचे विचार काय सांगतात? दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. हेच माणसाचं फरक आहे आणि हेच राक्षसाचं फरक आहे. हेच माणसाच्या स्वरूपाचं फरक आहे, हेच राक्षसाच्या स्वरूपाचा फरक आहे. स्वामींचे विचार आणि स्वामींच्या शब्दांचा खोल अंतर घेतला, स्वामींच्या शब्दांचा आपण खोल विचार केला तर नक्कीच आज तुझे आयुष्य उजळून जाणार आहे. तर आज प्रत्येक स्वामींच्या विचाराचा अभ्यास आपण खोलातून करूयात. नक्कीच अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि नक्कीच अहंकार हे सत्य पाहून सुद्धा देत नाही. या गोष्टी कायम लक्षात ठेव. माणसाच्या जीवनातील सर्वात मोठे माणसाचे शत्रू म्हणजे गैरसमज आणि अहंकार. अहंकार हा माणसाला तेव्हाच येतो जेव्हा त्याच्याकडे नक्कीच काही ना काहीतरी असतं, जेव्हा नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या मनासारखं घडलेलं असतं. पण नक्कीच तोच अहंकार त्याला बर्बादीच्या मार्गावरती नेतो. आणि गैरसमज म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला न कळत सुद्धा आपण त्याच्यावरती काही ना काहीतरी निर्णय घेतोय. एखादी गोष्ट आपल्याला पूर्णतः नक्कीच माहीत नसून सुद्धा आपण त्या गोष्टीवरती निर्णय घेतोय. त्या गोष्टी
सुद्धा आपल्याला या जीवनामध्ये बर्बाद करतात. आणि माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे लोभ. माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे लोभ. जर आज लोभाच्या पाठी धावत असशील, जर आज त्या लोभाच्या तू पाठी धावत असशील, तर तो लोभ तुला कधी ना कधीतरी बुडवणार. तो लोभ तुला कधी ना कधीतरी त्याच्या सोबत घेऊन जाणार. आणि त्याचा अंत हा कुठे असतो? नक्कीच या गोष्टी तुला समजायला हव्यात, नक्कीच या गोष्टी तुला समजून घ्यायला हव्यात. तर म्हणूनच स्वामींसाठी आज थोडासा वेळ काढ. कारण की आज स्वामींच्या शब्दांचा अभ्यास आपण करणार आहोत. आज स्वामींचे विचार आपण ऐकून घेणार आहोत. आणि आजचे जे स्वामींचे विचार आहेत नक्कीच तुला आनंदी ठेवतील, नक्कीच तुला सुखी ठेवतील. आता नक्कीच या क्षणापर्यंत ऐकत आहेस, जर आतापर्यंत ऐकत आहेस तर नक्कीच हे स्वामींचे विचार तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार. आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी मनात ठेवलेल्या आहेस, आजपर्यंत ज्या ज्या इच्छा तुझ्या अपूर्ण राहिलेल्या आहेत, प्रत्येक इच्छा पूर्ण होणार. तुझ्या मनातील प्रत्येक मनोकामना पूर्ण होणार. तू फक्त त्या गोष्टींसाठी प्रयत्न तरी कर. तू पहिला पाऊल उचल, तुझ्या पाठीशी स्वामी उभे राहतील. आजच्या या जीवनामध्ये, आजच्या या काळामध्ये प्रत्येक माणूस हा स्वामी भक्ती करायला लागलेला आहे. कारण की स्वामींनी स्वतः या पृथ्वी लोकावरती येऊन प्रत्येक माणसाला योग्य ते विचार आणि प्रत्येक माणसाला योग्य ते मार्ग दाखवून गेलेले आहेत. स्वामींचे विचार हे अनमोल आहेत, स्वामींचे शब्द हे अनमोल आहेत. नक्कीच आज शेवटपर्यंत ऐकून बघ, या गोष्टी तुला 100% भाग्यवंत ठरवणार. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे कधी लक्ष देऊ नका. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे कधी लक्ष देऊ नका. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली, त्यांचे मोल कधी विसरू नका. त्यांचे मोल कधी विसरू नका. जर स्वामींचे नाव तुमच्या ओठाशी आहेस तर घाबरतोस कशाला? स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी सदैव उभे राहतील. जर आज तू स्वामींचे विचार आतापर्यंत ऐकत आहेस तर आज फक्त स्वामींसाठी थोडासा वेळ काढ. कारण की यापुढील स्वामींचे विचार नक्कीच तुझ्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण करणार. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींचे हे वाक्य खूपच महत्वाचे आहे. उगासी भीतोसी भय हे पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. तुझ्या मनामध्ये जी भीती आहे, तुझ्या आयुष्यामध्ये जो दुःख आहे, ते एकदाच जाऊ दे. ते एकदाच जाऊ दे. तुझ्या सोबत जी स्वामींची शक्ती आहे, तुझ्या सोबत जे स्वामींचे विचार आहे, जे विचार तू ऐकत आहेस, तुझ्या सोबत जी स्वामींची साथ आहे, ती साथच ओळखून घे. स्वामींचे विचार ओळखून घे, स्वामींचे शब्द ओळखून घे. आणि नक्कीच तीच स्वामींची शक्ती तुला तुझ्या आयुष्यामध्ये योग्य ते वेळेवरती, वाईट वेळेवरती, तुला जेव्हा जेव्हा एकटं वाटेल त्या त्या वेळेवरती स्वतः स्वामी तुला त्या वेळेवरती येऊन मदत करतील. तुला त्या वेळेवरती येऊन मदत करतील. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी. तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी. ते तुला कधी हरू देणार नाहीत. ते तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाहीत. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात मार्ग स्वतः स्वामी दाखवणार. त्यात मार्ग स्वतः स्वामी दाखवणार. त्यात मार्ग स्वतः स्वामी दाखवणार. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. फक्त स्वामींमुळे येते. आणि नक्कीच या जीवनामध्ये काही गोष्टी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्या म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल ध्येय साध्य करणे. एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे असेल, एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, या जीवनामध्ये आपल्या बऱ्याच इच्छा असतात. त्या इच्छा आपल्याला पूर्ण करायच्या असतील, बरेच दुःख संकट आपल्याला सतावत असतील. फक्त ध्येय साध्य करणे ही सर्वप्रथम तुझी पायरी आहे. तुला ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टींबद्दल एक ध्येय साध्य कर. कितीही कठीण असो तो मार्ग, पण जर तुझा आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काही नाही. स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज तुझ्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी तुला अवजड वाटत आहेत त्या गोष्टी स्वतः स्वामी तुला हलकं करून देतील. तू विश्वास ठेव फक्त स्वतःच्या मनावर. तू विश्वास ठेव फक्त स्वतःच्या
मनावरती आज तुझे आयुष्य कसे बदलते हे तू स्वतःच्या डोळ्याने पाहशील, हे तू स्वतःच्या डोळ्याने पाहशील, हे तू स्वतःच्या डोळ्याने पाहशील. अरे तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. याचाच अर्थ या जीवनामध्ये जर तुझे कर्म चांगले असतील तर जर तुझे सुख आहेत ना ते कधीच तुला सोडून जाणार नाहीत. आणि नक्कीच काही गोष्टी आपल्याला अनुभव देण्यासाठी घडतात तर काही गोष्टी आपल्याला शिकवण देण्यासाठी घडतात. ज्या ज्या गोष्टी घडतात या जीवनामध्ये त्या त्या गोष्टी जर स्वीकारण्याची ताकद तुझ्या मनामध्ये असेल तर नक्कीच या जीवनामध्ये तुझ्यासारखा व्यक्ती कोणीच नाही, तुझ्यासारखा व्यक्ती कोणीच नाही. या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही सोपी नाहीये किंवा प्रत्येक गोष्ट ही तुझ्यासाठी कठीण सुद्धा नाहीये. जेव्हा जेव्हा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवशील तेव्हा तेव्हा स्वतःमध्ये प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची ताकद वाढेल, प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची तुझ्यामध्ये जिद्द वाढेल. आणि फक्त तू तुझा आत्मविश्वास वाढव. जेवढा विश्वास स्वामींवर ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव. बघ प्रत्येक गोष्ट ही तुझ्याकडून घडून येईल किंवा प्रत्येक गोष्ट तू स्वतः करशील. माणूस प्रत्येक वेळी का चुकतो? कारण की तो इतरांचा ऐकतो, कारण की तो वाईट गोष्टी बघत असतो, वाईट गोष्टी ऐकत असतो. तर त्या गोष्टींना फक्त एकच मार्ग आहे, स्वामींचे चांगले शब्द, स्वामींचे चांगले विचार, स्वामींच्या त्या गोष्टी ज्या गोष्टी कायम माणसाला भाग्यवंत ठरवतात. आणि त्याच गोष्टी तू आता ऐकणार आहेस, तेच विचार, त्याच महत्वाचे मुद्दे तू आता ऐकणार आहेस आणि तेच महत्वाचे मुद्दे तुझ्या डोक्यामध्ये चांगले विचार आणतील, तुझ्याकडून चांगले कर्म घडवतील. खरं तर तुला एवढे सांगतो स्वामींची भक्ती फक्त स्वामींचे नाव घेण्यात नाहीये, तर स्वामींची भक्ती स्वामींचे विचार आपल्या आचरणात आणण्यात आहे. स्वामींची भक्ती स्वामींचे विचार आपल्या कृत्यात आणण्याबद्दल आहे. तर नक्कीच स्वामींची प्रत्येक गोष्ट ही तुझ्या आचरणात तू आणलीस तर नक्कीच तुझे आयुष्य पूर्णतः बदलून जाईल. प्रत्येक गोष्ट ही स्वामींची शक्य ठरते, प्रत्येक गोष्ट ही स्वामींची सत्य सुद्धा ठरते, प्रत्येक गोष्ट ही स्वामींची अनुभव सुद्धा देते. प्रत्येक गोष्टीचा अनुभव, प्रत्येक गोष्टीचा मार्ग तुला मिळणार आहे, प्रत्येक मुद्दे तुला समजून जाणार आहेत. फक्त आजचा हा स्वामींचा संदेश एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. आता महत्वाच्या गोष्टी तुला सांगणार आहे. या जीवनामध्ये वारंवार प्रयत्न करत राहा. जेव्हा जेव्हा तू वारंवार प्रयत्न करशील तेव्हा तेव्हा तुला यश हे लाभणार. आणि नक्कीच स्वामी एवढे सांगतात की आज जर आपल्यामध्ये कोणी दुसरा आनंदी असेल, आज आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी कष्ट करतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये रडतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये झगडतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न केले तरी सुद्धा यश प्राप्त होत नाहीये, तरी पण त्या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये जर आपण सारखे प्रयत्न करत असू तर आपल्याला यश प्राप्त होते. पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा, जर आपल्या आयुष्यामध्ये दुःख असून जर आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुख असतील, आपल्यामुळे जर कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असतील तर आपल्या आयुष्यामधील दुःख हे फार कमी कालावधीसाठी असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज जर तुझा कोणी दुश्मन आहे, आज जर तुझ्याबद्दल कोणी वाईट विचार करणारा असेल, तुझ्या जवळचा व्यक्ती किंवा तुझ्या लांबचा व्यक्ती, कोणीही असू दे, जर तुझा वाईट विचार करत असेल तू चुकूनही त्याचा वाईट विचार करू नकोस. कारण की स्वामींनी सर्वप्रथम सांगितलेलं आहे, जो खरा स्वामींचा भक्त आहे तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणाचं वाईट विचार करत नाही. कारण की जेव्हा माणूस वाईट विचार करतो तेव्हा त्याची पूर्णतः वागणूक बदलून जाते, तेव्हा त्याची पूर्णतः प्रकृती बदलून जाते. कारण की एखादा माणूस जेव्हा दुसऱ्याच्या वाईटावर टपलेला असतो तेव्हाच तो माणूस आपल्या आयुष्यामध्ये खचून जातो, तेव्हाच तो माणूस आपल्या आयुष्यामध्ये हारून जातो. प्रत्येक मुद्दा हा तुझ्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. फक्त तू त्या गोष्टी समजून घे, फक्त तू त्या गोष्टी शिकून घे, तू त्या गोष्टी समजून घे आणि नक्कीच तुझ्या वागणुकीमध्ये उतरव. कारण की जेव्हा जेव्हा स्वामींनी स्वतःचे शब्द सांगितलेले आहेत तेव्हा तेव्हा प्रत्येक माणूस हा या जीवनामध्ये भाग्यवंत ठरलेला आहे. तर आता महत्वाचा मुद्दा तुला सांगतच होतो की नक्कीच तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असू दे, आज तुझ्याबद्दल कोणी वाईट विचार करणारा असेल, आज तुझ्याबद्दल कोणी वाईट कृत्य करणारा असेल तर तू सुद्धा त्याचे चांगले विचार कर. तू फक्त एवढेच मनातल्या मनात विचार कर की वरून सर्व काही परमेश्वर बघत आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू कितीही खोटेपणा दाखव लोकांसमोर किंवा कोणत्याही व्यक्तीने कितीही खोटेपणा दाखवू दे, आपला खरा रंग नको दाखवू दे, पण त्यांनी जे वाईट गोष्टी केलेल्या आहेत ते कोणाला त्यांनी दाखवू नको दे. फक्त नक्कीच परमेश्वर वरून सर्व काही बघत आहे. प्रत्येकाला
प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक चुकीची शिक्षा ही मिळतेच मिळते, प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक वाईट कर्माची शिक्षा मिळतेच मिळते आणि प्रत्येकाला शिक्षा मिळणारच। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही शक्य ठरेल। तू जर विचार करतोयस की आज मी सगळ्यांचं चांगलं करते पण माझ्यासोबत चांगलं का होत नाही, आणि एखादा व्यक्ती आज लोकांचं वाईट करून सुद्धा आज त्याच्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं होतोय, परमेश्वर सर्व काही बघतोय। ही गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येकाला त्याची कर्माची फळं मिळतात। आज जो वाईट करतोय ना, येणाऱ्या वेळेमध्ये त्याच्या सोबत सुद्धा वाईट होणार, पण आज जर तू चांगलं करतोयस तरी सुद्धा तुझ्या सोबत वाईट होतोय, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात जी चांगली वेळ येईल ती चांगली वेळ तुझ्या आयुष्यातून कधी निघून जाणार नाही, याची गॅरंटी मी तुला देतो। कारण की माणसाने सर्व काही आपल्या वागणुकीवरती गमावलेलं आहे। आज दुसऱ्यांचं वाईट करून आज लोक मोठा झालेला आहे, पण त्याची बर्बादी अशी होते की त्याचे नाव सुद्धा राहत नाही व त्याचे अस्तित्व सुद्धा राहत नाही। या महत्वाच्या मुद्द्यांबद्दल तू विचार कर, नेहमी विचार कर, चांगले विचार कर, चांगली प्रकृती घडव, चांगली वागणूक घडव। कारण की जेव्हा जेव्हा माणसं परमेश्वराने चांगल्या व्यक्तीला पाहिलेले आहे, त्याच्या आयुष्यात परीक्षा म्हणून दुःख देतातच देतात, त्याच्या आयुष्यामध्ये संकट म्हणून दुःख देतातच देतात, पण तेच दुःख तेच संकट माणसाला मजबूत बनवतात। तर या विचार ऐका, या विचारांमध्ये किती मोठी शिकवण लपलेली आहे त्या गोष्टी समजून घ्या, आणि त्याच मोठ्या शिकवणी तुला येणाऱ्या 10 ते 15 मिनिटाच्या आत समजणार आहे। चुकूनही आजचा हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नकोस, शेवटपर्यंत नक्कीच ऐक। या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल, तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील। कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात। म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल। वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य। तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे। त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता। तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण 5व्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल, पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी। म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो। जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो। आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे। आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे। ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो, ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही। आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच। आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल। फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा, फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा। नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही, तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल। आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील। स्वामी सुद्धा तुला साथ देतील, फक्त जी गोष्ट, जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर, मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल। स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात, पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे। म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस। आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव। येणारे व्हिडिओ हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत। आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत। चुकूनही दुर्लक्ष करू नकोस।
म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याच्या वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस, त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात.